वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असून ठिकठिकाणी असलेले हे भटके कुत्रे धोकादायक होत आहेत। या भटक्या कुत्र्यांच्या विषयांवर शुक्रवारी झालेल्या महासभेत जोरदार चर्चा करण्यात आली। भटक्या कुत्र्यांबाबत महापालिका प्रशासनाने कारवाई करून कशा प्रकारे या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येणार याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी बोलताना सांगितले। यावेळी महापौर अजू पाटील यांनी भटक्या कुत्र्यांच्या विषयावर महापालिका सतर्क असून मोठ्या संख्येने असलेल्या भटक्या कुत्र्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले। भटक्या कुत्र्यांच्या विषयावर बोलताना महापौर अजू पाटील व विरोधी पक्षनेते मनोज पाटील काय म्हणाले पाहूया। गेले महिनाभर हे श्वानप्रेमी आहेत किंवा ज्यांना त्रास होतो अशा विविध घटकाच्या लोकांशी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत, आयुक्तांनी देखील घेतलेल्या आहेत। 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या नव्हत्या, आम्ही तो पाठपुरावा चालू केलेला आहे। आधी काय झालंय त्यापेक्षा आता काय करायला पाहिजे नागरिकांसाठी हा आमचा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांचं नसबंदी कशी करता येईल किंवा जे अग्रेसिव्ह कुत्रे होतात किंवा चावतात वगैरे अशांसाठी नेऊन त्यांना कसं ठेवता येईल, त्यांच्यासाठी कसं केंद्र स्थापन करता येईल ते आहे। त्याच्यानंतर जनावरांचे जे डॉक्टर हवे आहेत इकडे या विभागामध्ये का जे नाही मिळत तर त्यांची अपॉइंटमेंट कशी केली जाईल किंवा जनावरांचा दवाखाना कसा करता येईल असे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत। कारण सर्व घटकांशी, प्राणीमित्रांशी, श्वानप्रेमींशी आम्ही याबाबत चर्चा केलेली होती। भारतभरातनं माहिती गोळा करून की बाबा काय काय उपाययोजना करायला पाहिजेत त्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। अजून सर्वे करण्यासाठी काय एजन्सी नेमावी, कशा प्रकारे सर्वे करावा याबाबत अंदाजित कुत्र्यांची संख्या आता दिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांची गणना कशी करायची, त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया कशा करायच्या याबद्दलची चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे त्यांना मागे खाद्य कसं द्यायचे, शेवटी काही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की कुत्र्यासंबंधी काय काय करायला हवेत आणि त्या गाईडलाईन प्रमाणे महापालिका आता कार्य करत आहे। कुत्र्यांसंबंधीचा जो विषय आहे, जखमी कुत्रे आहेत त्यांना घेऊन जाणं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं या सगळ्यासाठी एजन्सी नेमलेली आहे। आणि तिकडे प्राणीमित्र आहेत त्यांना मुभा दिलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास ते जाऊन तिकडे निरीक्षण करू शकतात। तिकडे कॅमेरे लावलेले आहेत आणि अशा काही तक्रारी आपल्या असतील तर महापालिकेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करायची। एकूणच आजच्या सभेमध्ये आपण बघितलं असेल की प्रशासन हे वसई विरार मधल्या जे काही कुत्र्यांचा त्रास आहे त्याच्याविषयी बिलकुल गंभीर नाही। गेली अनेक दिवस आपण वसई विरार मध्ये बघत असेल तर नागरिकांवरती कुत्र्यांचा होणारा हल्ला असेल, त्याच पद्धतीने रॅबीजमुळे होणारे मृत्यू असतील, या सगळ्यांवरती गेल्या अनेक वर्षामध्ये कुठली कारवाई झाली नाही। आणि आज प्रशासन, मुळात प्रशासनाकडे कुठली माहिती नाही। दर 5 वर्षांनी या श्वान जनगणना होते, श्वानाची गणना होते। ती श्वानाची गणना 20 ला झाली, 2020 ला ती गणना केली महापालिका प्रशासनाने, त्याचे स्टाफ महापालिका प्रशासनाचा, पण जिल्हा परिषदेच्याकडे अहवाल आहे, तो जिल्हा परिषदेचा अहवाल सुद्धा महापालिका प्रशासन घेऊ नाही शकलं। आणि त्यामुळे आज जे काही आकडे जे प्रशासन देत आहे हे आकडे अत्यंत म्हणजे गंभीर विषय आहे की हे आकडे खरे नाही आहेत। मुळात महापालिका प्रशासन सांगू शकत नाही की नेमके किती कुत्रे आहेत आणि कुत्र्याचे जे काही प्रजननाची पद्धत आहे ही वर्षाला 2दा पिल्ल देणं आणि एक कुत्री ऍव्हरेज साधारणतः 4 ते 5 एका वेळेला देते, म्हणजे वर्षाला जवळपास 8 ते 10 देते। त्याच्यातली जर कुत्री 50% जगली तरी पुढच्या वर्षी हा आकडा जवळपास 1.5 लाखाच्या पुढे जाऊ शकतो। आणि एक्झिस्टिंग प्रशासन ज्या पद्धतीने सांगते की 1 लाख कुत्री आता आहेत, पुढच्या वर्षी 1.5 लाख, जवळपास 2.5 लाख कुत्री या एका वर्षामध्ये निर्माण होऊ शकतात। याच्या स्टेरिलायझेशनच्या संदर्भात, याच्या जे काही अँटी रॅबीजची वॅक्सिनेशन आहे या संदर्भात कुठलाही आराखडा प्रशासनाकडे नाहीये। आणि हे जे काही स्टेरिलाइज आज महापालिका प्रशासन करते साधारणतः महिन्याला 1200 स्टेरिलायझेशनची आहे, परंतु हे स्टेरिलायझेशनची संख्या वाढायला पाहिजे, प्रॉपर आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे आणि नेमका आकडा समोर यायला पाहिजे की नेमकी कुत्री किती आहेत, त्या कुत्र्यानुसार मग ऍक्शन प्लॅन ठरेल। त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली की याचा जो ऍक्शन प्लॅन आहे तो द्या, नेमका आकडा द्या आणि जे खरं म्हणजे पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये
हे स्टेरिलायझेशन होणं गरजेचं आहे. ते जर नाही झालं तर परिस्थिती अत्यंत वाईट होईल. दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च होतो, परंतु केंद्र सरकारकडून जे अनुदान महापालिकेला मिळायला पाहिजे ते अनुदान महापालिका प्रशासनाच्या काय म्हणतात ते की महापालिका प्रशासनाने ते क्लेम केलं नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये केंद्र सरकारकडून जे येणार होते ते आज आलेले नाही आहेत. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी आहे.